नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. तर नेहमीचंच वरण खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण मिक्स डाळीपासून मस्त पहिल्याच घासात सगळ्यांना आवडणारं असं फोडणीचं वरण बनवतोय. तर रेसिपी स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर वरण बनवण्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये टाकण्यासाठी एका छोट्या वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली, त्याच वाटीने अर्धी वाटी तुरीची डाळ आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे. तर वरण बनवण्यासाठी इथे आपण तिन्ही डाळीचं प्रमाण सारखंच घेतलेलं आहे. या तिन्ही डाळीमुळं वरणाची चव फार छान लागते. तर डाळी मोजून घेतल्यानंतर डाळीमध्ये पाणी घालायचं आणि डाळ 2 पाण्याने धुवून घ्यायची. त्यानंतर डाळ शिजण्यासाठी यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचं आणि पाव चमचा हळद घालून घ्यायची. त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि मिडियम आचेवर कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 4 शिट्ट्या झाल्यावर कुकर थंड करून घेतला आणि त्यानंतर कुकरचं झाकण उघडून घेतलं आहे. तर बघू शकता 4 शिट्ट्यामध्ये डाळ शिजलेली आहे. तर आता शिजलेली डाळी एकजीव करण्यासाठी आपल्याला ह्या डाळी विस्करने किंवा रईने अशा 1 ते 2 मिनिटभर छान घोटून घ्यायच्या, म्हणजे डाळ आपल्या छान एकजीव होते. तर बघू शकता डाळ घोटून झाली. आता बाजूला ठेवू. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आणि या तेलामध्येच 1 चमचा साजूक तूप घालायचं. तुपामुळे वरणाला छान चव येते. तूप आणि तेल गरम झालं की यामध्ये एका छोट्या चमच्याने 1 छोटा चम्मच मोहरी घालायची, 1 छोटा चम्मच जिरे घालायचं, पाव चमचा हिंग घालायचा, 2 ते 3 लाल मिरच्या टाकून घ्यायच्या. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 1 चमचा क्रश केलेले धने घालायचे. धण्याचा फ्लेवर वरणामध्ये खूप छान लागतो. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे आणि त्यानंतर 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आणि 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. आता फोडणी मिक्स करून घ्यायची आणि कांदा हलका ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. थोड्याच वेळामध्ये बघू शकाल की कांद्याला हलका ब्राऊन रंग आला आहे. कांदा असा हलका ब्राऊन रंगाचा परतून घेतल्यानंतर या फोडणीमध्ये आपल्याला 1 मिडियम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा. आता फोडणी मिक्स करायची आणि टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आता ही फोडणी परतून घ्यायची. 2 मिनिटांमध्येच आपला टोमॅटो या ठिकाणी छान सॉफ्ट झालेला आहे. आता या फोडणीमध्ये आपल्याला एका छोट्या चमच्याने अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा. त्याचबरोबर 2 चमचे लाल मिर्च पावडर घालायचं आहे. वरणाच्या तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तसुद्धा करू शकता. त्यानंतर फोडणीमध्ये थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा. फोडणी मिक्स करून मिनिटभर परतून घ्यायची. 1 मिनिटानंतर आता या फोडणीमध्ये आपण जे वरण घोटून ठेवलेलं आहे ते घालायचं आणि वरण फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर या ठिकाणी बघू शकाल की हे वरण खूप दाटसर आहे आणि उकळी आल्यानंतर अजून थोडं दाटसर होणार आहे. त्यामुळे आपल्याला या वरणामध्ये अगदी थोडंसं कोमट पाणी घालायचं. फारसुद्धा पातळ हे वरण करायचं नाही, थोडंसं मीडियम थिकनेसच ठेवायचं आहे. त्यानंतर वरणामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आणि वरण मिक्स करून घ्यायचा. मिक्स झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी वरणाचा थिकनेस बघू शकता. खूप घट्ट नाही आणि खूप पातळसुद्धा नाही, मीडियम थिकनेसचं वरणाचा थिकनेस ठेवायचा आहे. त्यानंतर आता या कढईवरती झाकण ठेवायचं आणि मीडियम आचेवर 2 ते 3 मिनटं वरण उकळून घ्यायचं. 3 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि वरण मिक्स करून घ्यायचं. वरण उकळल्यानंतर मस्त असा या वरणाचा घरामध्ये वास सुटलेला आहे आणि खूप छान असं आपलं वरण तयार झालं आहे. वरणाला तुम्ही बघू शकता रंग खूप छान आलेला आहे. मस्त असं फोडणीचं वरण तयार झालं. गॅस बंद करायचा आणि तयार झालेलं हे फोडणीचं वरण मस्त जिरा राईससोबत, पोळीसोबत, भाकरीसोबतही खाऊ शकता. खूप छान लागतं. त्यानंतर या वरणावरती थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि तुपामध्ये जिरे, मोहरी, लाल मिर्च, कोथिंबीर याचा तडका केलेला आहे तो घातलेला आहे आणि मस्त असं हे वरण जिरा राईससोबत खायचं. पहिल्याच घासात तुमची तारीफ होईल इतकं छान हे वरण तयार होतं. लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणार आहे. त्यामुळे असं वरण नक्की ट्राय करा आणि ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.